नमस्कार, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गोडीच्या साडीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. तर ती आपण जशी पेशवाई साडी असते त्या पद्धतीचे आपण प्लीट्स घेऊन गोडीची साडी बनवणार आहोत. त्यासाठी पहा, उंची जी घेतलेली आहे ती 22 इंच उंची आहे इथून. तर आता हा फोल्ड अशा पद्धतीने करायचा आहे. पहिला फोल्ड अशा पद्धतीने असेल, त्यानंतर आपण उंची म्हणजेच आपण वरती वरती अशा पद्धतीने फोल्ड घेत जायचं आहे. त्यामुळे आपल्याला प्लीट्स ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित मिळतील. इथे जे आहे ते इतकंच अंतर घ्यायचं आहे व इकडे पाव इंच बाहेर घ्यायचं आहे. तर आता ही प्लीट्स इथे अटॅच करायची आहे. त्यानंतर पुन्हा इथे अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे व ही प्लीट्स इथे अटॅच करायची आहे. पुन्हा अशाच पद्धतीने आपण सर्व प्लीट्स ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. पहा किती सुंदर खाली लुक आलेला आहे. आता आपल्याला इतक्या बस होतात, तर आपण इथे कापड जे आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे व इथून आपण एक टिप मारायची आहे. आता हा फोल्ड आपण अशा पद्धतीने घेणार आहोत. आता सर्व प्लीट्स अशा पद्धतीने एकमेकावरती अगदी व्यवस्थित ठेवायचे आहेत. ती थोडीशी बाहेर काढायची आहे प्लीट्स व इथून टिप मारायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते इथे कट करायचं आहे. आता हा थोडासा फोल्ड आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता याला तुम्ही अशाही पद्धतीने बनवू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने आपण जशी राजनंदिनी साडी आहे त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने फोल्ड घेऊ शकतो. हा फोल्ड थोडासा वरती घ्यायचा आहे. मग आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीने अटॅच करत खालचे जे आहे ते घेत जायचं आहे. किंवा असाही जरी तुम्ही ठेवलात तरी सुद्धा सुंदर अशी आपली प्लेटवाली किंवा जी आपण आता अटॅच करणार आहोत ती साडी तयार होईल. आता याला पुन्हा एकदा एक फोल्ड घेते मी व इथून टिप मारते. आता इथून ही टिप घ्यायची आहे कारण आपल्याला इथून अटॅच केलेला आहे. त्यासाठी इथून सुद्धा सरळ टिप एक घ्यायची आहे. आता इथे आपण लेस अटॅच करू शकतो. लेस नको असेल तर अशाच पद्धतीने ठेवायची आहे व वरती जे आहे ते आता इथे साडीचं कापड म्हणजे काट न लावता डायरेक्ट साडीचं कापड लावलं तरी सुद्धा चालेल. आता हे वरती अशा पद्धतीने लावण्यासाठी पहा
हे कापड घेतलेलं आहे. तर आपण अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे. हा पाठीमागचा भाग एक्स्ट्रा सोडायचा आणि हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने याच्यावरती येईल. आता इथून सुद्धा माप करायचं आहे. आता इथे पहा अर्धा इंच व इकडे अर्धा इंच टीप घ्यायची आहे. तर ती कशा पद्धतीने घ्यायची हे पाहत सांगते. पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने हे कापड फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक फोल्ड घ्यायचा आहे. हा फोल्ड आपण एक्स्ट्राचा म्हणजे आपण जे गुढी आहे ती जोडण्यासाठी इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता त्यानंतर हे नॉट जी आहे ती नॉट मध्ये जी काठी आहे ती गुढीची बांधण्यासाठी नॉट आपण इथे घेणार आहोत. तर नॉट साधारणपणे 20 इंचाची घ्यायची आहे. आता इथे बरोबर मध्याला आपण इथे नॉट अटॅच करायचे आहे. तर आपण अशा पद्धतीने इथे एक व इथे एक अशा पद्धतीने नॉट ठेवायची आहे. पहिल्यांदा आपण इकडची नॉट जी आहे ती अटॅच करूया. आता हा पार्ट आपण इथून आता ही जी नॉट आहे ती इथे लावायची आहे. आता अंदाज घ्यायचा, आपण इथे घेतलेली आहे तर इथे घ्यायची आहे किंवा खूण सुद्धा करून घेऊ शकता. आता ओपन करायचं आहे. पाहू शकता हा पाठीमागचा भाग, हा समोरचा भाग आपला तयार होईल. तर आता हे अटॅच करायचं आहे आपल्याला. इथून आपण टीप घेणार आहोत. एक्स्ट्राचं कापड आत टाकायचं आहे व इथून वरून हे सर्व आत टाकून टीप मारायची आहे. आता याच्यावरती तुम्ही लेस अटॅच करू शकता. तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल तशा पद्धतीने तुम्ही इथे तयार करू शकता. सुंदर अशी गुढीची साडी जी आहे ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी साडी तयार करू शकता.